रायगड जिल्हा परिषदेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। भाजप राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणारे तर शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय। रायगड जिल्हा परिषदेच्या रणांगणामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यास सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे। भाजपला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16 जागा मिळालेल्या आहेत। या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या 31 होत असून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला जादुई आकडा गाठण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे। पक्षीय बलाबल आपण पाहूयात। शिवसेनेला 21 जागा मिळालेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाला 15 जागा मिळालेल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 16 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 5 जागा मिळालेल्या आहेत, तर काँग्रेसला 2 जागा मिळालेल्या आहेत। तर रायगड जिल्हा परिषदेच्या संदर्भात शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू आहे। उद्योग मंत्री उदय सामंतांच्या मध्यस्थीनं बैठक सुरू आहे। सुनील तटकरे, सामंत, एकनाथ शिंदेमध्ये बैठक आहे, तर नंदनवन निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं कळत आहे। रायगड जिल्हा परिषदेचा तिढा या बैठकीनंतर सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर थेट जोडले जातात या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। उमेश, रायगड जिल्हा परिषदेच्या संदर्भात नंदनवन बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर रायगडमधील हा तिढा सुटेल का? नक्कीच शुभम, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने हा तिढा आपल्याला पाहायला मिळतोय। निकाल येऊन बरेच दिवस झालेले आहेत, मात्र हा तिढा सुटताना दिसत नाही। त्याच्यामुळे आता हा तिढा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी गेलेला पाहायला मिळतोय। मंत्री उदय सामंत असतील किंवा मग इतर राष्ट्रवादीचे जे महत्त्वाचे मंत्री आहेत, महत्त्वाचे नेते आहेत सुनील तटकरे, हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदा असतील किंवा इतर ज्या समित्या आहेत, या समित्यांच्या वाटाघाटीबाबत एकमत होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। कारण रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची राजकीय जी प्रतिस्पर्धा आहे ती आपण सातत्याने पाहतो। पालकमंत्री पद असेल किंवा इतर जे पद असतील त्यासाठी सातत्याने दोन्ही पक्ष भांडताना आपल्याला पाहायला मिळतात। पालकमंत्री पदावरनं जर आपण पाहिलं तर अजूनही तो तिढा सुटलेला नाहीये आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या निकालानंतर देखील इतर ज्या तिढा आहेत ते सुटताना आपल्याला पाहायला मिळतात। तो तिढा सुटावा यासाठी थेट आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी ही बैठक सुरू आहे आणि थोड्या वेळात ही तिढा सुटेल अशा प्रकारची माहिती देखील उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।